त्यांना सांगितलं व्हायला होतील 2 मिनिटात. बरं बरं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संत. तर आज आपला 4था पाठ चालू आहे की नाही. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण सद्गुरूचे ते नमस्कारुणे. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर म्हणले आत्मबोध झाल्या वाचून ज्या मानवाच्या आयुष्याचा क्षय होतो, जो मनुष्य जन्माला आला आणि त्याला आत्मज्ञान जर नाही झालं आणि अशा मनुष्याचा क्षय झाला तर त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतर गत जन्मार्थित जे काय आपल्याकडून पाप पुण्य झालेला असेल त्या पापकर्माप्रमाणे पशवादी देह त्यास घ्यावे लागतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आलो आणि आपल्याला आत्मज्ञान जर नाही झालं तर आपल्याला पशुपक्ष्याचे शरीर धारण करावं लागतात. या पशवादिकाच्या योनीत पशवादिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान असत नाही. मग त्यांना अत्यंत सुखमय अशा परब्रह्माचे ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलावीच पाहिजे. म्हणजे आपल्याला मनुष्याला स्वतंत्र दिलेलं आहे, पशुपक्ष्यांना स्वतंत्र नाही. त्यांना परमार्थ करता येत नाही, त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. त्याकरता फक्त एक मनुष्य देहच निर्माण केलेला आहे परमेश्वरानं. आणि मग त्यांना जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पशुपक्षी वगैरेंच्या देहात जावं लागतं. म्हणून आपण आपल्याला जे या जन्मामध्ये सुखादुःखाचे जे धक्के बसत आहेत आपल्याला, त्या सुखादुःखातून जर आपल्याला पार पडायचं असेल तर आपण नेमकं कोण आहोत, म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे हे ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मग त्यांनी आता कशा पद्धतीचे आपल्याला जन्म घ्यावे लागतात म्हणून सांगितलं. तर आपल्याला बैल, उंट, गाढव, हत्ती, रेडा इत्यादी पशुजातींची जी शरीरे असतात अशा प्रकारचे शरीर आपल्याला प्राप्त होतात. आणि मग आपल्याला माहितीच आहे, मग आता बैल झालं, उंट झालं, गाढव झालं, हत्ती झालं, रेडा झालं, तर मग यांना काय कामं असतात. त्यांच्या मानेवर अवजड बोजे ठेवून त्यास मनुष्य चालवितात. त्यामुळे पराधीन होऊन ते पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. मग त्यांची काय स्थिती असते तर बोलावयासच नको. भुकेप्रमाणे पोटभर खावायचं न मिळाल्यामुळे ते दुर्बल होऊन जातात. पशुपक्ष्यांना ज्याप्रमाणे मनुष्य चालवेल त्याप्रमाणे ते चालतात. जड गाडे छकडे एकसारखे ओढावे लागल्यामुळे बिचारे थकून जातात. पण आम्ही थकून गेलो आहो तरी आम्हा सोडून द्या असं काही त्यांना सांगता येत नाही. तर म्हणले शिवशिव त्या पशु शरीर धारण करावे लागले असता जीवास किती दुःख होते ते प्रत्येक मनुष्यास आपल्या नजरेने प्रत्यक्ष पाहावयास सापडते. या निरूपणावरून इतके सिद्ध झाले की आत्मज्ञाना वाचून मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर आत्मज्ञान जर आपल्याला नाही झालं आणि हा देह जर आपला नष्ट झाला तर मग काय होतं तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं, हे ध्यानात घ्या. मग 84 लक्ष योनीमध्ये गेल्याच्या नंतर पशुपक्ष्यांचे शरीर जर आपल्याला प्राप्त झाले तर आपल्याला किती दुःख भोगावं लागेल मायबाप हो. आपल्याला जर या दुःखातून जर पार पडायचं असेल तर स्वतः आपण कोण आहोत हे आपण समजून घेतलेलं पाहिजे. मग आपण कोण आहोत तर आपण साक्षी आहोत, आपण आत्मा आहोत. पण आपल्याला ते कळत नाही की आपण साक्षी आणि आत्मा आहोत म्हणून. आणि मग साक्षी आणि आत्मा हे जर कळायचं असेल तर त्याला प्रथम अनुग्रह घ्यावा लागतो. नामचिंतन म्हणतात त्याला, अनुग्रहालाच नामचिंतन असं म्हणतात. मग आपल्याला जे मिळालेलं सद्गुरूकडून नामचिंतन आहे त्या नामचिंतनाचं चिंतन करून मग असणारा आपल्याला याच्यामधली गोडी निर्माण झाल्यास
आपण साधू संतांकडून मग हे श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन हे जर आपण ध्यानात घेतलं तर मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आपण आत्मा कशा आहोत, साक्षी कशा आहोत आणि आत्मा परब्रह्माशी एकरूप कसा आहे. तर फक्त एकच अशी वस्तू आहे या जगतामध्ये की ती सुखमय आहे आणि ते आहे परब्रह्म. मग ते परब्रह्मापासूनच आत्मस्वरूप आणि आत्मस्वरूपापासूनच जीव. मग आपल्यालाच हे सर्व कळतं आहे, हे पशुपक्ष्यांना कळत नाही. म्हणून म्हणले जर हे ज्ञान नाही झालं तर 84 लक्ष योनी जावं लागतं आणि जन्ममरणाच्या पायी अनेक प्रकारची दुःखे आरंभापासून अखेरपर्यंत भोगावी लागतात. कशी ती पहा म्हणले. अगदी आरंभी जेव्हा जीव मातेच्या उदरामध्ये गर्भवासात असतो तेव्हा त्या ठिकाणी ध्यानात घ्या, आपण ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला राहावंच लागतं. मग तिथं मल मूत्र रक्त मांस हिरव्या पिवळ्या कपादी धातू जंत जठराग्नी या सर्वांच्या योगाने अनेक प्रकारची दुःखे होतात. नरकवास आणि गर्भवास यात एकिंचितही फरक दिसून येत नाही. इतकेच नाही तर गर्भवास हाच सर्वात मोठा नरक आहे असे दिसते. पुढे जन्माच्या वेळी म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर पडते वेळीही प्राण्याला आणि त्याच्या मातेला जे दुःख होते ते अवर्णनीय असते. त्यावेळी होणारे दुःख किती असते त्या प्राण्याला व त्याच्या आईलाच मात्र कळते, इतरांना कळण्यासारखे नसते. म्हणून बाळपणी पराधीनतेमुळे, तरुणपणे विषयाच्या इच्छेमुळे आणि म्हातारपणे आसक्ततेमुळे, नाना प्रकारच्या रोगामुळे आणि स्त्री पुत्राधिकाकडून होणाऱ्या अनादरामुळे जीवाला अत्यंत दुःख होते. आपण सर्वांनी अनुभव घ्या आणि घेतलेला आहे की आपण ज्यावेळेस जन्माला आलो तिथून पुढं आपल्याला आतापर्यंत किती प्रकारचं सुख झालं. सुख नाहीच आहे संसारामध्ये, ध्यानात घ्या. आपल्याला बालपणीही सुख मिळत नाही, तरुणपणीही सुख मिळत नाही, म्हातारपणी तर सुख नसतंच. पण आपल्याला सुखाचा भास होतो की आपल्याला सुख आहे असं वाटतं. याचा अत्यंत अनुभव आहे आपल्याला. आपल्याला किती जरी आपण जवळचे म्हणलो तरी आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग अत्यंत दुःख होते. याचा अनुभव मनुष्य मात्रास पूर्णपणे येतो, ही गोष्ट मसूर आहे. आता शेवटी म्हणजे मरणसमयी जन्माप्रमाणेच म्हणजे असंख्य विंचवाने एकाच वेळी एकाच ठिकाणी नांग्या मारल्या तर प्राण्यात जितके दुःख होईल तितकेच दुःख या मरणारास सर्व शरीरभर होते. किंवा जिवंत माणसांचे हातपाय इत्यादी अवयव करवतीने कापले असतात त्या जितके दुःख होईल तितकेच मृत्यूसमयी जीवास दुःख होते. मग जर समजा एक वेळेस जन्मायचं आणि एक वेळेस मरायचं, यावेळेस इतके अत्यंत भयानक दुःख असतं. त्या दुःखातून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण आपलं ज्ञान स्वतःचं, आपण स्वयमेव पांडुरंगच आहोत आपण. मग त्या परमात्म्याचं ज्ञान आपण समजून घेऊन या देहाच्याद्वारेच फक्त हे ज्ञान संपादन करता येतं. हे फक्त मनुष्यच ज्ञान संपादन करू शकतो, अन्यत्र दुसरं कोणीही ज्ञान संपादन करू शकत नाही. म्हणजे 84 लक्ष योनीतले बाकीचे पशुपक्षी यांना हे ज्ञान प्राप्त होत नाही. हे ज्ञान फक्त मनुष्यालाच प्राप्त होऊ शकतं. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कर्पावलोकने दिला असे. भगवंतानं फक्त मनुष्यालाच अधिकार दिलेला आहे आपण मुक्त आहेत असं कळवून घेण्याचा, किंवा अनेक इतर जे पशुपक्षी आहेत त्यांना हे ज्ञान प्राप्त होत नाही. त्याला मनुष्यजन्मच प्राप्त व्हावा लागतो. मग या जन्म मिळालाच कशासाठी आपल्याला? तर परमार्थ करण्यासाठी मिळालेला आहे. पण आपण परमार्थ करण्याच्या ऐवजी संसारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जावं लागतं आणि संसाराचे व्यवहाराचे आपल्याला जादा प्रमाणात संस्कार असल्यामुळं आपण असणारं आपल्याला स्वतःलाच विसरून जातो. म्हणून मृत्यूसमयी जीवास जितके दुःख होते अशा प्रकारचं जे दुःख जर ते टाळायचं असेल तर परब्रह्म सुखमय आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. अशा रीतीने अज्ञानी, प्राधीन आणि पापी जीवास आरंभापासून अखेरपर्यंत वारंवार जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतात. त्याविषयी दृष्टांत देऊन शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितले आहे की, काय सांगितलं आत्मपुराणामध्ये?
जातो बालो युवा वृद्धो मृतो जात पुनस्तता बंब्रमित्यस्य संसारे घटियंत्र समोवशः. याचा अर्थ असा आहे की हा अज्ञानी जीव संसार चक्रावर घटियंत्राप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते तसा, किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक अथवा घाण्याचा बैल ही एकसारखी फिरत असतात त्यांच्याप्रमाणे परवश होऊन थकून जन्म घेतो, बालक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो आणि शेवटी मरतो. नंतर फिरून तो जन्म घेतो आणि पूर्ववत अज्ञानाने सस्वरूप विसरून जाऊन जन्ममरण रूप रहाटगाडग्याचे फेरे मारून महायातना भोगतो. तर माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की काय ती ववी आहे बघा, एक जन्ममरणाची ववी आहे, आठवती का कोणाला? तर ती ववी आहे ती म्हणजे जन्ममरणाबद्दलची ववी आहे, त्यात आठवत नाही मला. तर जन्ममरण रूप रहाटगाडग्यांचे फेरे मारून महायातना भोगतो. या प्रकाराने वर्णिलेल्या 84 लक्ष योनीतली दुःखे ऐकून शिष्याच्या मनामध्ये अत्यंत भय उत्पन्न झाले आणि ह्या आपल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्याला काळजी उत्पन्न झाली. उपजे ते नासले ते पुनरपि दिशे हे घटिकायंत्र जैसे, आहे का नाही? हीच वही वाटतं आहे का नाही? उपजे ते नासले ते पुनरपि दिशे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा. या माऊली ज्ञानोबरायांच्या वहीप्रमाणे आपल्याला जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. नंतर एकाएकी मग असणारं ते स्मरण झाल्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन जन्ममरणादी दुःखापासून निवृत्त होण्यासंबंधाचे प्रश्न त्याने त्यास विचारले. त्या प्रकारच्या दुःखात चौपाईत कर्मशा निरूपण केलेले आहे. तर जन्ममरण केम टळशे भाई साधोनो समागम करिये जाई, जन्ममरण केम टळशे महारे हुम कोण छुम यो विचार करे ते बारे. म्हणजे हे गुजराती भाषेतलं आहे, त्याच्यातलं आपल्याला मराठीतलं त्यांनी करून दिलं. आपण मराठी भाषा आपल्याला येते. अनेक जन्मामध्ये निष्काम केलेल्या वैदिक शुभक्रमाच्या समुदायाच्या फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने शांती दांती श्रद्धा इत्यादी साधना संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, म्हणजे कोणत्या उपायाने निवृत्त होईल अशी जर जिज्ञासा उत्पन्न झाली तर मुमुक्षुने खऱ्या साधूजवळ जाऊन त्यांचा समागम करावा. तर ते म्हणतात की बाबा अनेक जन्मामध्ये निष्काम केलेले वैदिक कर्म म्हणजे आपले मलविक्षेप गेल्याच्या नंतर आपण जे आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह होतो, ईश्वराच्या अनुग्रहाने आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरू भेटल्याच्या नंतर आपल्याला नामचिंतन भेटतं आणि नामचिंतनाच्या नंतर आपल्याला श्रवण मनन निध्यासन करता येऊ शकतं आणि आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळून घेता येतं. मग आपल्याला असं कळालं पाहिजे की नेमकं साधू कोणाला म्हणायचं आणि कोणाच्या संपर्कामध्ये जायचं आणि त्यांचा संत समागम म्हणजे संतांची संगती कशी करायची. मग आपल्याला माहीत नसतं की सद्गुरू कोणाला म्हणावे, गुरु कोणाला म्हणतात, सद्गुरू कोणाला म्हणतात हे आपल्याला माहीत नसल्या कारणानं आपण अनेक प्रकारांचे भेदवादी गुरु आपल्याला या संसारामध्ये भेटतात आणि मग असणाऱ्या त्या सांसारिक भेदवादी गुरूंच्या आपण नादाला लागून मग आपलं असणारं आपण नुकसान करून घेतो. म्हणून साधू संतांनी याच्यात लिहून ठेवलेलं आहे की खरा साधू कोण आहे. तर ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि दयाळू असा खरा साधू आहे. या साधूंची लक्षणं असतात. ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि दयाळू म्हणून शिष्य म्हणतो. मग आता शिष्यानं प्रश्न केला आहे की कोणत्या म्हणजे कसा ओळखावा साधू. शिष्य म्हणतो महाराज साधू शब्दांचा अर्थ काय आहे. कोपीन म्हणजे लंगोट तुंबा इत्यादिकांचे धारण करून केवळ बाह्यविषय करून लोकास फसवून स्वतःचा निर्वाह करीत जो जगभर फिरत असतो तोच साधू की साधूची लक्षणे येऊन काही वेगळे आहेत. ज्या लक्षणावरून खऱ्या साधूच्या स्वरूपाची ओळख पटल्यावर त्यांचा समागम केल्याने जन्ममरणाचे क्लेश निवृत्त होतात ती साधूची लक्षणे मला कृपा करून सांगावी. शिष्यानं प्रश्न केलेला आहे की नेमकं साधू कोणाला म्हणायचं. बाह्यवेश करणं म्हणजे भगवे कपडे घातले, अंगाला भस्म लावलं, जगामध्ये लोकांना फसवीत फिरला, स्वतःचा संसार करीत फिरला,
मग याला साधू म्हणायचं का याच्यापेक्षा काही लक्षणं वेगळे आहेत, आम्ही साधूला कसं ओळखावं, असा प्रश्न शिष्यानं केलेला आहे. त्याच्यावर गुरु त्यांना सांगतात. गुरु म्हणतात, अरे बाबा, तो साधू की जो स्वधर्माचा त्याग करीत नाही. इथं पहिलाच पॉईंट आहे की ज्या साधूला स्वतःचा विसर नसतो, म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर नसतो. जगामध्ये एक परमात्मा भरून उरलेला आहे, ते परब्रह्म, त्यालाच आत्मस्वरूप असं म्हणतात. म्हणजे स्वतःला तो कधी विसरत नाही, त्याला साधू असं म्हणतात. स्वतः म्हणजे मी आत्मस्वरूप आहे असं ज्याला खात्रीशीर माहीत असतं, त्याला साधू असं म्हणतात. बाह्यवेश करून किती जरी वरची संगडोंग केली तरी साधू होत नाही. साधू म्हणजे स्वस्वरूपाचं चिंतन करणारा, स्वतःला ओळखणारा, आणि जगामध्ये सुद्धा तेच परब्रह्म भरून उरलेला आहे. मग जो स्वधर्माचा त्याग करीत नाही, ज्यांच्या ठाई सर्वदा समदृष्टी, त्यांच्या ठिकाणी म्हणतात ते समदृष्टी असते. म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी तो भगवान परमात्मा भरून उरलेला आहे असं त्यांना ज्ञान असलं पाहिजे. ते साधूचं लक्षण आहे. आणि साधू हे वरल्या रूपाला पाहत नाही, ते आपल्या चैतन्याकडे पाहत असतात. म्हणजे सर्वत्र भगवान परमात्मा व्यापक रूपानं भरलेला आहे, म्हणजे समदृष्टी. साधूकडं वैराग्य असतं म्हणतात. देव ठेवील त्याप्रमाणे राहण्याचं कार्य ते साधू करत असतात. त्यांच्याकडं शांती, दांती, धैर्य, दया, आदंभ, अमान, आक्रोध, क्षमा, आद्वेष, शुचित्व इत्यादी शुभगुण असतात. हे सर्व शुभगुण त्या साधूकडे असतात. असा साधू श्रोत्रिय. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ आहे वेद व वेदार्थ जाणणारा. श्रोत्रिय म्हणजे ज्याला शास्त्र कळतं, शास्त्राचं पाठांतर असणाऱ्याला पंडित असा शब्द आहे. तर आपण काय पंडित वगैरे नाही, कारण साधू म्हणजे वेद आणि वेदार्थ जाणणारा. म्हणजे वेदानं काय सांगितलं, वेदानं 4 वेदांनी 4 महावाक्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपलं अहम ब्रह्मास्मी आपण चिंतन करत आहोत, आणि तत्वमसी महावाक्याचा आपण अभ्यास करत आहोत विचाराच्या द्वारे, मंथनाच्या द्वारे. मग आपल्याला अहम ब्रह्मास्मीचं मंथन सांगितलेलं आहे आणि तत्वमसीचा विचार करायला सांगितलेला आहे. तत्वमसीमध्ये तत्त्वम अशी, ते तू आहेस, म्हणजे तत्त्वम अशीचं भागत्याग लक्षणा करून आपल्याला माहिती आहे आपण कसे परब्रह्म स्वरूप आहोत ते. म्हणून मग असा वेदाने वेदार्थ जाणणारा एक लक्षण झालं. दुसरं लक्षण आहे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठचा अर्थ आहे सतत तो भगवान परमात्माचं स्मरण, म्हणजे स्वतःच्या स्मरणामध्ये राहतो, स्वतःचा त्याला कधी विसरच नसतो, असा ब्रह्मनिष्ठ. किंवा त्याने अनुभव घेतलेला आहे, सतत त्या परब्रह्माचा अनुभव घेतो, तो ब्रह्मनिष्ठ. किंवा त्याला अनुसंधान सुटत नाही, त्या अनुसंधानावर असतो, तो ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी श्रद्धा धारण करणारा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या जगामध्ये भरून उरलेला आहे. या 2 विशेषणाने मुख्यत्वे करून पूर्णपणे युक्त असला तर त्या साधू सद्गुरू म्हणावे व अशा सद्गुरूचा समागम मुमुक्षुने करावा. तर असं श्रीगुरूनं लक्षणं सांगितलेले आहेत. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. जरी समजा एखाद्या साधूला जरी ज्ञान असेल आणि त्याच्याकडे दयाळू वृत्ती नसेल, तर तो दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि हे सांगायचं ते ज्ञान सुद्धा मुमुक्षुलाच सांगावं लागतं, हेही ध्यानात घ्या. मग माझे सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबा ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय विष्णू भगवंताचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर यांनी अवतार घेऊन जगाला ह्या ब्रह्मज्ञानाची बोळवण केली. ब्रह्मज्ञानाचा आहेर करून ठेवला आम्हाला. त्या ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा अत्यंत भयानक त्रास झाला. त्यांनी तो त्रास सहन केला आणि आपल्याला ब्रह्मज्ञान उघडं करून ठेवलं. सर्व जगाला ब्रह्मज्ञान सांगून ठेवलं. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सर्व आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानच भरून उरलेलं आहे. मग असे जे उद्धार असतात ते त्यांना साधू, त्यांना दयाळू असं म्हणतात. म्हणून माझ्या बाबांनी मला घरी येऊन, सच्चिदानंद रोहिदास बाबांनी
जे ज्ञान म्हणजे अनुग्रह दिला, जे ज्ञान संपादन करण्यासाठी श्रवण मनन निध्यासन करायला लावलं, ज्यांनी पंचीकरण विचारसागर ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी सारखे ग्रंथ शिकवले, त्या साधूंचे अत्यंत उपकारास त्यांचे उपकार म्हणजे आमच्या शरीराच्या चमडीचे जरी त्यांना पादुका जरी करून ठेवल्या तरी सुद्धा त्यांचे उपकार फेटू शकत नाही. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशा प्रकारचे दयाळू संत भेटले, मग असणारा मी मुमुक्षू होतो का नाही माझा याचा विचार न करता त्या बाबाने असणारं सतत मेघवर्षाप्रमाणे, मेघवर्षाव जसा सर्वत्र होत असतो त्याप्रमाणे बाबांनी ते ज्ञान सांगितलं. ज्याची योग्यता असेल ते घेतील आणि ज्याची योग्यता नसेल ते न घेतील, असा नामापराध घेऊन बाबांनी ते जगाला हे ज्ञान सांगितलं. आणि तेच ज्ञान समोर असणारं बाबाच माझ्या थ्रू, माझ्याद्वारे ते करून घेतायत. हे बाबांचंच कार्य, बाबाच करून घेतायत, मी करत नाही, ध्यानात ठेवा. बाबांनी जर मला हे ज्ञान संपादन जर करून दिलं नसतं तर मी सुद्धा म्हणलो असतो शास्त्राचा माझ्यावर दोष येईल, नाम अपराध होईल, मग मी कोणालाही कशाला सांगू. परंतु आम्ही सर्वत्र भगवान परमात्मा चैतन्यच भरून उरलेला आहे, त्याप्रमाणे सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ती बाबांचीच लीला आहे, ती प्रभूची लीला आहे. हे कोणाला नाम घ्या म्हणलं तरी कळत नाही, नाम सांगितलं तरी डोक्यात बसत नाही, नामाचा अर्थ कळत नाही. नाम नामी अभेद असतो. नाम म्हणजे नाव आणि नामी म्हणजे स्वरूप. नामाचा आणि नामीचा अभेद असतो. भगवान परमात्मा आकळतो ते फक्त नामानं, दुसरा तो कशानंही आकळला जात नाही. ध्यानात घ्या माय बापा हो, नामचिंतन सोडू नका. जर आपल्याला अत्यंत सुखमय स्थितीत राहायचं असेल तर, आपल्याला दुःख नसावं वाटत असेल तर, मग आपण मुमुक्षु आहोत की नाही न बघता त्या बाबांनी हे ज्ञान आम्हाला दिलं आणि म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ते सच्चिदानंद रोहिदास बाबांचे उपकार अत्यंत तुमच्या आमच्यावर आहेत. म्हणून या साधू संतांच्या नियमाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. मग असे सद्गुरू असावेत असे गुरु सांगतात त्या शिष्याला. ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय आणि दयाळू असे गुरु असावात. म्हणून शिष्याने आणखीन पुन्हा प्रश्न केलेला आहे. आपण सद्गुरूची, साधूची, स्वत्रिय, ब्रह्मनिष्ठ अशी 2 लक्षणे विशेष करून सांगितली, पण त्यापैकी एकाच विशेषणाने युक्त असा सद्गुरू असला तर त्यांच्यापासून कल्याणकारक बोध होऊ शकेल किंवा नाही. शिष्यानं प्रश्न केलेला आहे की तुम्ही आता ब्रह्मनिष्ठ आणि स्वत्रिय असे 2 लक्षणे विशेष रूपानं सांगितलेले आहेत. मग त्यापैकी एखादा जर नाम देणारा गुरु भेटला, म्हणजेच नाम देणारे हे ब्रह्मनिष्ठ असतात. मग नाम देणारा गुरु जर भेटला, ब्रह्मनिष्ठ जर गुरु भेटला, किंवा एखादा समजा त्याच्याकडं नाम नाही आणि त्याला वेद आणि वेदार्थाचा अर्थ कळतो, जर असा म्हणजे स्वत्रिय जर गुरु भेटला तर दोन्हीपैकी एकच लक्षण ज्याच्याकडं असेल, असा जर गुरु भेटला तर आपला उद्धार होऊ शकतो का? आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकतो का, असा त्यांनी प्रश्न केलेला आहे गुरुला. किंवा मग हा ब्रह्मनिष्ठ आणि स्वत्रिय दोन्ही ह्या गुणाने युक्त पाहिजे असं तर सांगतात. मग त्याच्यापैकी एकच लक्षण एखाद्याकडे जर असेल आणि असा जर गुरु केला तर काय होईल, असा शिष्यानं प्रश्न केलेला आहे. त्याच्यावर गुरु म्हणतात, बाबा एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही. यासाठी वर सांगितलेल्या 2ही विशेषणाने युक्त अशा सद्गुरूला शरण जावे. याच्यासाठी त्यांनी एक दृष्टांत सांगितलेला आहे. काय म्हणताय ते आलं का ध्यानात? की आपल्याला सद्गुरू कशा लक्षणाने युक्त असावा, मग नुसता ब्रह्मनिष्ठ असेल किंवा नुसता स्वत्रिय असेल का दोन्हीनं गुणसंपन्न युक्त असलेला गुरु करावा, याच्यासाठी त्यांनी प्रश्न केलेला आहे. त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे, ध्यानात ठेवा. कशासाठी दृष्टांत असतो? मग याच्यासाठी सांगितलंय स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. आता स्वदेशी म्हणजे कुणीतरी एखादा व्यक्ती कुठेतरी बाहेर देशामध्ये गेलेला आहे आणि त्या बाहेर देशातून परत आलेला आहे. आता जर समजा काही 10-20 वर्षानं जर एखादा मनुष्य परत आला
तर आपल्या इकडचं गावाचं चित्रसुद्धा बदललेलं असतं. कारण कधी पाऊस काळ जास्त होतो, कधी कमी होतो, मग नदीचं पात्र बदलतं किंवा नदीला पाणी येतं, कधी पाणी नसतं तर कधी असतं. पण हे ज्यावेळेस रिटर्न आला त्यावेळेस त्या नदीला पाणी भरपूर आलेलं होतं. आता त्याच्यासाठीचा हा दृष्टांत आहे. मग कशा ते अगोदर दृष्टांत ध्यानात घ्या, पुन्हा सिद्धांत ध्यानात येईल. कोणी एक स्वदेशी जावयास निघालेला ग्रस्त आपल्या रस्त्याने चालत होता. त्याला वाटेत एक नदी लागली. तिथून पार जाण्याच्या हेतूने त्याने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकास विचारले की मला नदीच्या पार जाता यावे, यास काय उपाय करावा. ते ऐकून शरीराने पुष्ट असून मजबूत व चालणाऱ्या कामात अगदी पटाईत पण बेटा डोळ्याने आंधळा असा एक त्याच्यापैकी इसम पुढे येऊन त्या ग्रस्तास म्हणाला. आता बघा आंधळा माणूस काय म्हणतोय. त्या आंधळ्या मनुष्याला रस्ता माहिती आहे, तो तिथून जातो येतोय हेही खरं आहे, पण आंधळ्या माणसाला दिसत नाही. मग आता आंधळ्या माणसाला दिसत नाही म्हणल्यावर याच्यावर विश्वास कसा ठेवायचा. म्हणून ते म्हणले, मग तो काय म्हणतोय आंधळा मनुष्य, माझ्या खांद्यावर तुम्ही बसलात तर मी तुम्हास नदीच्या पार नेईन. आंधळा मनुष्य म्हणतोय की माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला पलीकडे नेऊन सोडतो. त्या आंधळ्याचे ते बोलणे ऐकून नदी पार जाणाऱ्या ग्रस्तांच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की हा बेटा आंधळा असल्यामुळे याला स्वतःला नदीचा पार तर बिलकुल दिसत नाही असे आहे, तर हा मला पार कसा घेऊन जाईल. केवळ याच्या विश्वासावर जाणे म्हणजे मोठे धोक्याचे आहे असे त्यास वाटून त्याने आंधळ्याचे म्हणणे कबूल केले नाही. इतक्यामध्ये डोळ्याने उत्तम दिसत होते असा एक त्यास काठावर बसलेला पांगळा सदरील ग्रस्तास म्हणाला, हो तुम्हाला कोणाच्याही बरोबर जाण्याची जरुरी नाही. आता दुसरा पांगळा भेटतो आणि पांगळा म्हणतो, तुम्हाला कोणाच्या बरोबर जाण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःच मी सांगतो तसे जा म्हणजे झाले. नदीत पाणी अगदी थोडे आहे हे मला पक्के ठाऊक आहे, यासाठी मी सांगतो त्या मार्गाने जाल तर सहज पार निघून जाल. असे म्हणून तो कसे कोठून जायचे ते तोंडाने सांगून हाताने दाखवू लागला. तो म्हणाला, या काठावरून खाली पाण्यात उतरून सुमारे 20 कदम सरळ चालत गेल्यावर उजवीकडे जराशे वळून चालू लागा, म्हणजे कोणत्याही अडचणी वाचून पार जाल. हे आंधळ्याचे बोलणे त्या पार जाण्याच्या इच्छा करणाऱ्या ग्रस्ताने ऐकले, पण त्याच्याही बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. कारण तो आपल्याशीच विचार करून म्हणाला, या मनुष्याला स्वतःला पाय नाहीत, अर्थातच कोणत्याच दिवशी हा स्वतः नदीतून गेलेला नाही, त्यामुळे नदीत पाणी थोडे आहे का पुष्कळ आहे त्याला ठाऊक नाही हे उघडच आहे. अशा स्थितीत याच्या केवळ बोलण्यावर भरवसा धरून मी नदीत उतरून चालू लागलो आणि काही अंतरावर गेल्यावर पाणी जास्त खोल लागून माझी जर बुडण्याची वेळ आली तर मग हा पांगळा मला काय सहाय्य करणार. हे बरोबर आहे का नाही हो. आंधळ्याच्या नादेला लागून आपण जर त्याचं ऐकलं आणि त्याच्या खांद्यावर बसून जायचं म्हणलं तर ते तर आपल्याला बरं वाटतं का. एखादा पांगळा मनुष्य आहे आणि त्या पांगळ्यानं सांगितल्याप्रमाणे जा म्हणतो, ते पांगळा कधी गेलेला असतो का. मग हे ध्यानात ठेवायचं. एका लक्षणाने युक्त गुरु नुसता देवाचा अनुभव सांगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा म्हणतो, विश्वास बसतो का. ध्यानात ठेवायचं. मग त्याच्यासाठी त्याला ब्रह्मनिष्ठ आणि सूत्री दोन्ही लक्षणाने युक्त पाहिजे, म्हणजे आंधळा बी नसला पाहिजे आणि पांगळा बी नसला पाहिजे. तर असे मनात आणून त्याने त्याचे बोलणे कबूल केले नाही, म्हणजे यापासून निष्पन्न झाले की हे वस्तुतः तो पांगळा सांगतो आहे ते अगदी खरे आहे. शिवाय नदीत पाणी थोडे आहे हेही खरे आहे, तरी पण सांगणारा स्वतः पांगळा असल्यामुळे त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही, म्हणून तो गेलाही नाही. इतके होत आहे तोच ग्रस्तांच्या सुदैवाने नदीच्या काठावर एक तिसरा मनुष्य त्याला भेटला आणि त्याला डोळ्यांनी चांगले दिसत होते, पायाने चांगले चालता येत होते आणि तो नदीतून पोहून जाण्यास समर्थ होता. त्याने त्या पार जाणाऱ्या ग्रस्तास म्हटले की बाबा मजबरोबर चल, मी तुला पार नेतो. तेव्हा त्या तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरवसा तेव्हाच बसला आणि त्याच्या मदतीने तो नदी पार उतरून आपल्या गावी गेला. दृष्टांत ध्यानात घ्या. आंधळा मनुष्य काठावर बसलेला आहे, पांगळा मनुष्य त्या नदीच्या काठावर आहे आणि तिसरा बी एक डोळस आहे, आंधळा बी नाही पांगळा बी नाही. मग असणारा एक लक्षणाने युक्त म्हणजे आंधळा. आंधळ्याच्या नादाला लागूनही आपण पलीकडच्या नदीला जाऊ शकत नाहीत असं वाटतं की नाही आपल्याला, आणि पांगळ्याच्या बी नादाला लागून आपण जाऊ शकत नाहीत असंही आपल्याला वाटतं की नाही. खरंच आहे ते.
आणि मग तिसरा मनुष्य तो आंधळा नाही, पांगळा नाही, तो नदीतून पुढे चालतो आहे आणि त्याच्या पाठीमागं मग हा जातो आहे. तर मग त्याला भीती राहिली नाही आणि तिच्या पाठीमागे तो गेला. तो नदीच्या पलीकडं पार करून आपल्या गावी पोहोचला. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत आहे, तो सिद्धांत ध्यानात घ्या. वरील दृष्टांताचा सिद्धांत असा आहे: ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या ग्रस्तांच्या ठिकाणी समजावे. आता ध्यानात घ्या, दृष्टांतातला हा स्वदेशी जाणारा मनुष्य, त्याच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपल्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हा अशी इच्छा आहे. आणि मग आपल्याला या जन्ममरणाच्या नदीतून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर मग असणारा हा ग्रस्ताच्या ठिकाणी असणारा मुमुक्षू ध्यानात घ्यायचा. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहे अशा संसाराच्या नदीच्या ठिकाणी समजावे. जन्ममरणाची नदी, जन्मायचं आणि मरायचं, इकडच्याला जायचं होतं या नदीतून पलीकडे. पण आपल्याला कुठं जायचं आहे तर जन्मायचं आणि मरायचं ही जी नदी आहे त्या नदीच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे. मग असणाऱ्या या नदीच्या पलीकडेच्या ठिकाणी परमात्मा आहे, तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. मग असणारं नदी कळाली का? जन्म मरणाची नदी आणि पलीकडचं तीर म्हणजे परमात्मा. स्वत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ. जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. ध्यानात घ्या, नुसता स्वत्रिय म्हणजे काय करतो? ग्रंथ वाचून जो सांगतो, ग्रंथ वाचून सांगणारा. स्वत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. कारण त्यांना असणारं आंधळा म्हणजे त्यानं त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला नाही असा तो स्वत्रिय. या स्वत्रियाला शास्त्रनिरूपण रूपायातला जोर आहे, पण पैलतीरावर असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. म्हणजे शास्त्र सांगतो, बोलून सांगतो, तोंडानं सांगतो, पण असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. यासाठी एकदेशी स्वत्रिय गुरूंच्या साह्य आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. म्हणजे त्याला शास्त्ररूपी पाय नाहीत त्याला, म्हणून तो पांगळा असं म्हटलेलं आहे. त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाने चक्षु मिळाले आहेत. तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो हे खरे. त्याला शास्त्र माहिती नसलं तरी तो अनुभव आहे असं सांगतो, पण त्याच्यावर आपला भरवसा बसतो का? कारण पांगळा नदीच्या पलीकडे गेलेला नसतो म्हणून आपला भरवसा बसत नाही. पण त्याला वेदवाक्यांची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून संसाररूप नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गाईच्या खुरा इतक्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. आणि परमेश्वर एक अद्वितीय अनंत असंग सक्रिय निर्विकार निराकार निर्गुण नित्य प्रत्येगात्मा देहत्रयाहून वेगळा अवस्थत्रयांचा साक्षी पंचकोशातीत व्यापक द्रष्टा स्वयंज्योती सच्चिदानंद रूप असा आहे. हे परमात्म्याचं वर्णन आहे मायबापाओ. आणि त्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील असे जे तो दुसऱ्यास बोलून दाखवितो ते सर्व जरी अक्षरशः खरे आहे तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. कारण असे की जो श्रुती समर्थितल्या वाक्यांची प्रमाणे सांगत नाही, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या वाक्यात सुद्धा संदेह राहतो. यासाठी दृष्टांतात नदीपार जाणारा ग्रस्त ज्याप्रमाणे डोळस आणि पायी चालत जाणाऱ्या मनुष्यांच्या साह्याने नदी उतरून पार गेला, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडं हे ब्रह्मनिष्ठ आणि स्वत्रिय आणि दयाळू असे जे तिन्ही गुण ज्यांच्याकडे आहेत, अशांच्या जर पाठीमागं आपण गेलो तर आपला उद्धार होऊ शकतो असं शास्त्र सांगतं. म्हणून या दोन विशेषणांनी युक्त अशा सद्गुरूच्या साह्याने संसारातून पार जाता येते, नाहीतर नाही. यासाठी अशाच सद्गुरूला शरण जावे. मग आज आता तुमच्या ध्यानात आला असेल की नुसतं शास्त्र सांगतो त्याच्याही नादाला लागू नये म्हणले.
आणि नुसतं जो ब्रह्माचा अनुभव म्हणतो त्याच्या बी नादाला लागू नाही म्हणले. म्हणजेच दोन्हीही गुणाने युक्त असला पाहिजे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय, आणि पुन्हा तिसरा गुण आहे दयाळू. अशा तिन्ही गुणाने जो संपन्न आहे अशांच्या जर असणारं साह्यानं आपण जर गेलो तर आपण परमात्मापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळतं. गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे म्हणले आहे. काय प्रमाण दिले त्यांनी इथं गुरुला शरण जाण्याविषयी? शिवाय अथर्व वेदांच्या मुंडक उपनिषदासुद्धा, आता हे अथर्व वेदाचं मुंडक नावाचं उपनिषद आहे आणि त्या उपनिषदामध्ये जिज्ञासूने समिदादी उपार हातात घेऊन, जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू, जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू, जिज्ञासूने काय करावं, मुमुक्षूने काय करावं म्हणले. समिदादी उपार हातात घेऊन विनयनत होऊन, म्हणजे गुरुकडं जाताना किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायला जात असताना, आजारी व्यक्तीला भेटायला जात असताना, गुरुकडं जात असताना, पाहुण्याच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये असा शास्त्राचा नियम आहे. त्याला म्हणतात ना ते पडशी जडतं पाहुणे गोड. हात जर हलवीत आला का तर त्या पाहुण्याकडं कुणी पाहत सुद्धा नाही बघा. त्याला पाण्याचा गिलास सुद्धा मग जरा उशिरा भेटतो, उशिरा. आणि एखाद्याने जर हातामध्ये जर पिशवी घेऊन गेला का तर मग मात्र त्याच्यावर अत्यंत प्रेम, लगेच त्याला पाणी, थंड पाणी, लगेच चहा, त्याला लगेच जेवण. म्हणजे अशी ह्या समाजामध्ये सुद्धा रीत आहे. म्हणून ध्यानात ठेवायचं म्हणले, गुरुकडे जाताना, एखाद्या व्यक्तीला भेटायला जात असताना, पाहुण्याकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये असा नियम शास्त्रातही सांगून ठेवलेला आहे. समिदादी उपार हातात घेऊन विनयनत होऊन, म्हणजे नम्र होऊन. काही काही माणसं कसं असतात की नम्र न होता जातात, नम्र न होता. मंदिरामध्ये गेल्यावर आपण नम्र होऊन जाण्यासाठी त्या मंदिराचा दरवाजा छोटा केलेला असतो. छोटा, उंच दरवाजा नसतो आपल्या घरासारखा. असा दरवाजा छोटा असतो. मग माणूस असा वाकून जातो देवाकडं. त्याला नम्र होऊन जावं लागतं देवाकडं. त्यासाठी दरवाजे छोटे असतात देवाचे, मंदिराचे दरवाजे. म्हणून असणारं संताकडं जाताना नम्र होऊन जावं म्हणले. म्हणून विनयनात होऊन परमतत्वज्ञान प्राप्त व्हावे हेतूने. आणि त्या संताकडे जाताना, गुरुकडे जाताना आपल्याला ते परब्रह्माचं ज्ञान व्हावं याच्यासाठी त्यांच्याकडे जावं म्हणले. परमतत्वज्ञान प्राप्त व्हावे हेतूने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणाने युक्तच गुरुला शरण जावे असे स्पष्ट निरूपण करून, हे निरूपण सुद्धा मांडूक्य उपनिषदामध्ये, मुंडक उपनिषदामध्ये, अथर्ववेदाचं मुंडक उपनिषद आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी? श्लोकच आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. गीता अध्याय 4वां श्लोक 34वा आहे. या श्लोकाचा अर्थ आहे, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणावी, अविद्या कोणाला म्हणावी, आत्मा कोण, परमात्मा कोण, त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यास विचारून त्यांची सेवा करून, ते काय म्हणतात ते बघा, ध्यानात घ्या. या श्लोकाचा अर्थ आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. याचा अर्थ आहे की सद्गुरूला नमस्कार करून, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणतात, अविद्या कशाला म्हणावी, आत्मा कोण, परमात्मा कोण, अशा प्रकारची ह्या दोघांची एकता कशी जाणावी असे प्रश्न करावे. मला तर असं वाटत नाही की असं कोणी प्रश्न करत आहे म्हणून. कारण आता एकूणमाकापाशी आपण जर गेलो तर संसाराच्या कटकटी सांगत बसतो. त्या कटकटी काही इथून पाठीमागं संपल्या नाही, पुढं बी संपायच्या ना, अशा त्या कटकटी.
सगळ्या आपल्या काय चाललं संसारामध्ये हेच आपण एकमेकाला सांगतो, तर हे देवाचे प्रश्न कोण विचारील? आणि जर कोणी एखादा असा भाग्यवान जर असेल तर ते जर सद्गुरूला शरण जाऊन जर असे जर प्रश्न करील तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणले असे प्रश्न करावेत आणि मग त्यांना त्यांची सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान तेव्हा जीवा समजावून घ्या. आणि मग तसे घेतले म्हणजे ज्ञानी स्वत्रिय तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो त्यांना ज्ञानाचा उपदेश करील. त्याचप्रमाणे तिसरं प्रमाण सांगितलं त्यांनी श्रीमद भागवतामधलं आहे. आता एक सांगितलं अथर्ववेदाचं मुंडकोपनिषदातलं सांगितलं की सद्गुरूला शरण कशा पद्धतीने जावं. दुसरं असणारं श्रीकृष्ण भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं कशा पद्धतीनं श्रीगुरूला शरण जावं, संताला शरण जावं ते सांगितलं. आणि तिसरं आहे भागवतामधलं एकादश स्कंदामध्ये भागवतामधलं आहे. काय कोणाला सांगितलं? या प्रबुद्ध नावाच्या योगीश्वराने जनकराजाला सांगितलेलं आहे. तस्मात् गुरुं प्रपद्ये जिज्ञासु श्रेय उत्तम शाब्दे परेच निष्णातम ब्राह्मण्यो पश्चिमा श्रेयम. तर हा श्लोक आहे या ज्या अर्थी इहलोकातले आणि परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहेत. त्या अर्थी उत्तम नाशरहित परमशुकमय श्रेय मोक्ष जाणून घेऊन ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षू. काय झालं तर ह्याच्यात बंद झालं का ते डायरेक्टच? तर इंटरनेट संपलं आपलं. एक GB इंटरनेट संपलं त्याच्यामुळं बंद पडलं. ते लगेच चालू केलं त्याला. 2 GB असतंय पण ते 1 GB संपलं त्यातलं. ज्या अर्थी इहलोकातले आणि परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहेत, त्या अर्थी उत्तम नाश्रयित परमसुखमय श्रेय मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षू त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे स्वत्रिय असून जो परब्रह्माचा अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्या शरण जावे, असा या भागवतातील श्लोकाचा अर्थ आहे. मग ध्यानात घ्या की त्यांनी कोणाला शरण जायला सांगितलं. मुंडक नावाचं उपनिषद आहे तेच सांगतंय. श्रीकृष्ण भगवान परमात्मा गीतेमध्ये तेच सांगतात आणि एकनाथी भागवतामध्ये तेच सांगतात. म्हणून असणारं त्यांनी आपल्याला कसं श्रीगुरूला आणि कोण्या श्रीगुरूला शरण जावं सद्गुरूला ते आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की त्यांना ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय आणि दयाळू अशा गुरूंना आपण शरण जाऊन काय करावे म्हणतात. शरण जाऊन तर अशा सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याजवळ जाऊन प्रश्न काय विचारावे म्हणले मुमुक्षूने. जन्ममरण केम टळशे महारे, म्हणजे जन्ममरण माझं कशानं टळल असा प्रश्न करावा. हे दयाळू गुरु, या संसारात मला जन्ममरण प्राप्त होते ते नाहीसे कसे होईल. काय जप करून की तप करून की तीर्थ करून की यज्ञादी कर्मे करून की दुसरी कोणती साधने आहेत, म्हणजे नेमकं मी कोणतं साधन करू म्हणजे त्या साधनाने मला असणाऱ्या त्या परब्रह्म सुखाची प्राप्ती होईल किंवा माझं जन्ममरण चुकेल असा प्रश्न करावा म्हणतात. किंवा त्या गुरूंना शरण जावं अशा विषयीचा आपल्याशीच होईल तितका विचार करून त्याने मी कोण आहे असा प्रश्न सद्गुरूला करून, हा स्थूल देह दिसतो तो मी, की इंद्रिय मी, का प्राण मी, का मन मी, का अहंकार मी, याच्यातला नेमका का ह्या सर्वांचा समुदाय मी आहे असा प्रश्न करावा. का या सर्वहूनही मी कोणी निराळाच आहे असं ते सांगा, ते कृपा करून मला सांगावे असा प्रश्न करावा. असे प्रश्न विचारावेत म्हणले. या प्रकारचे शिष्याचे जिज्ञासीचे प्रश्न ऐकून सद्गुरू जन्ममरण नाहीसे करण्याचा उपाय सांगतात. ते म्हणतात सद्गुरू कहे स्वरूप जान यटले तारू जन्मटलशे प्रमाये प्रमाण तारा जन्ममरणानो कागळ फाटे सद्गुरू वचने विश्वास रोख यमाटे. तर अशा पद्धतीनं म्हणतात की सद्गुरू म्हणतात की हे मुमुक्षु आपल्या स्वतःच्या रूपाला जाण म्हणजे आपण स्वतः सच्चिदानंद रूप आहो. देह इंद्रिय प्राण मन बुद्धी यांचा साक्षी असा प्रत्येगात्मा आहो आणि देहेंद्रियाहूनही देहेंद्रिय अधिकच आपण नसून देहाचे वर्णाश्रमाधिक धर्म व इंद्रियांचे आद्य बधिरातिक धर्म हे दोन्ही आपल्या स्वरूपात नाहीत.
तर आपण केवळ शुद्ध चैतन्य रूप आहो असे ज्ञान जेव्हा तुझ्या ठिकाणी दृढ होईल त्याचवेळी तुझे जन्ममरण टळेल, निवृत्त होईल. हे अगदी प्रमाणसिद्ध आहे. याचे स्पष्टीकरण करणारे अनेक वचने श्रुतीतही आहेत. त्यापैकी काही पुढील अर्थाचे आहेत. ज्ञानानेच मोक्ष होतो असं असणारं प्रमाण आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो. त्या आत्म्याला जाणूनच जीव मृत्यूच्या तडाख्यातून सुटून मोक्ष पावतो. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही इत्यादी. तसे स्मृतीतही सांगितलेले आहे. आत्मज्ञाना वाचून केवळ जपतप कर्माधिकाच्या योगाने मोक्ष मिळत नाही. आत्मज्ञानाच्या वाचून आपण बाकीचं किती जपतप कर्म केले, यज्ञ केले, काही केलं तरी आपल्याला मोक्ष मिळत नाही. कारण ती कर्म केलं तर काय होतंय म्हणतात, निष्काम कर्म केलं तर, जपतप यज्ञ कर्म केलं तर अंतकरण शुद्धीचे साधने मात्र आहेत, परंतु मोक्षाचे साधन केवळ ज्ञानच आहे इत्यादी. ज्याप्रमाणे स्वयंपाक करावयाचा असला तर त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. लाकडे, भांडी, धान्य इत्यादी जी केवळ साधने असतात तितक्याने स्वयंपाक सिद्ध व्हायचा नाही, तर तो सिद्ध होण्यास अग्नीचं साह्य पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. यासाठी दुसरे स्वतःचे रूप तू अगोदर ओळख. त्यासाठी तुझे स्वतःचे रूप तू अगोदर ओळख. याप्रमाणे चौथाईच्या प्रवर्गात ज्ञानाच्या योगाने जन्ममरणात दुःखाची निवृत्ती होते असे जे सांगितले आहे ते श्रुती समर्थितल्या प्रमाणावरून अगदी यथार्थ आहे असे निरूपण करून आता पुढे उत्तरार्धात ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी व जन्मादी दुःखाची कारणे जी पापादी कर्मे त्यांची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या सदुपदेशावर विश्वास ठेवा अशाविषयी निरूपण केलेले आहे. ते असे: तारा, जन्ममरणानो कागळ फाटे इत्यादी म्हणजे तुला जन्ममरण देणारी जी ललाट पत्रिका तिच्या चिंध्या होतील. याचा स्पष्ट अर्थ इतकाच की जर तू सद्गुरूच्या उपदेश वचनावर विश्वास ठेवशील तर तुला जन्ममरण देणारी जी तुझी ललाट पत्रिका म्हणजे प्रारब्ध तिचे तुकडे तुकडे होऊन तुला पुन्हा जन्ममरण दुःख होणार नाही. तर अशा पद्धतीचा हा आपला आजचा पाठ झालेला आहे. तर याच्यानंतर आपण हा पुढचा पाठ असणार नंतर घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात